आपल्या जातीचा अभिमान सोडू नका, ती भारताची संस्कृती येते. मग प्रत्येक संताचे अभंग बघा, आम्ही सोनार, कोणत्याही संताचं बघा, आमची माळियाची, कोणताही संत बघा तुम्ही, जातीचा अभिमान न सोडता संत केलं. मला हा मुद्दा सांगायचा नाही बरं का, पुढचा मुद्दा आहे माझा. त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी जनाबाईंनी अभंग लिहिले, मुक्ताबाईंनी अभंग लिहिले, चोखोबाराईंनी अभंग लिहिले, चोखोबारायांचा मुलगा बंकाने अभंग लिहिले आणि स्वतःच्या जातीसहित सोयराबाईंनी अभंग लिहिले. म्हणत असे महारी चोखियाच. शंका लक्षात घ्या बरं का, सुटली तर बघा. चोखोबाराईंनी अभंग लिहिले, तक्रार नाही केली. कान्होबाने अभंग लिहिले, तक्रार नाही केली. तुकोबाराचे अभंग का बुडवले? कधीतरी शंका तुमच्या मनाला चाटून गेली पाहिजे. कधीतरी चोखोबाराचे अभंग चालतात, सोयराबाईचे अभंग चालतात. ज्या काळात स्त्री शिक्षण नव्हतं त्या काळात ज्ञानोबारांनी अभंग करायला लावले. ही ज्ञानोबारांची ताकद आहे, ही ज्ञानोबारांची योग्यता आहे. आणि एकटे जेव्हा तुकोबाराय आले, त्यांचा गाथा लिखाण स्वातंत्र्य, जिथं सुंदर ते ध्यान सारखे अभंग लिहिले, त्यांना बुडवण्याची महाराष्ट्राला बुद्धी व्हावी हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. मग का मागेत आपण हे आपल्या लक्षात आलं पाहिजे.